शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी हवामान अभ्यासक अण्णासाहेब सकुंडे तुम्हाला आता ऑगस्ट महिन्यातील खंडाबाबत एक सविस्तर माहिती देणार आहे. हा व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल अंदाज हा ऑगस्ट महिन्याचा दिला जाणार आहे. तर कोणत्या जिल्ह्यात किती तारखेपर्यंत खंड राहील याचा देखील आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आहे. त्यापूर्वी छोटीशी विनंती, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जे शेजारी बेल आयकॉन आहे त्याला नक्की प्रेस करून त्याला ऑल करा, जेणेकरून प्रत्येक हवामानाची अपडेट तुमच्यापर्यंत पाहायला मिळणार आहे. तर पाहूयात खंडाचा अंदाज. मराठवाड्याचा अंदाज पाहिला तर छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, परभणी, लातूर, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यात 12 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान पाऊस राहील. हा अंदाज देखील तुम्ही लक्षात ठेवा, कारण या भागांमध्ये खंडाची तीव्रता अधिक आहे. अधिक म्हणजेच काही ठिकाणी अधिक तर काही ठिकाणी या जिल्ह्यात खंडामध्ये देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे. कारण 5-6 ऑगस्टला या ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होईल मराठवाड्यात. त्यानंतर 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान देखील खंडामध्ये या विभागात पाऊस राहील. यानंतर पुढचा अंदाज विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, हिंगणघाट, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात देखील आपल्याला 12 ते 6 सप्टेंबर दरम्यान खंड पाहायला मिळणार आहे. यापेक्षाही खंडाची तीव्रता कमी वेगवान आहे. 20 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट आणि 22 ऑगस्टला खंडामध्ये देखील या सर्व भागांमध्ये भाग बदलत का होईना पण पाऊस राहील. यानंतर पूर्व विदर्भातील सर्व भागात खंडा अगोदर 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. यानंतर नाशिक, अहमदनगर, पंढरपूर, पुणे, सातारा 12 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान खंड राहील. यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील पाहिला तर खंडातही पाऊस पाहायला मिळणार आहे. तर आपण पावसाचा अंदाज पाहिला तर पावसाच्या तारखा असतील 19 ऑगस्ट पासून ते 24 ऑगस्ट दरम्यान भाग बदलत पाऊस चालू राहील. म्हणजेच 19 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान मध्येच 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता आहे. यानंतर दक्षिण महाराष्ट्रात सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात 14 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान व सोडत असलेला पावसाळा काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. तर पावसाची तीव्रता खंडात राहील, पण खंडात ही पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.